चिमण्या गोष्टी। नमस्कार मुलांनो, स्वागत आहे तुमचे चिमण्या गोष्टीमध्ये। आज आपण ऐकणार आहोत पंचतंत्र मधली एक गोष्ट, चालाक मध्यस्थ। एका जंगलात एका झाडात पार्ट्रीज नावाचे दोन पक्षी राहत होते। त्यापैकी एकाचे घर झाडाच्या वरती आणि एकाचे झाडाच्या पायथ्याशी होते। दोघे छान मित्र होते। एक दिवस पार्ट्रीज अन्नाच्या शोधात जातो आणि खूप दिवसांपर्यंत तो परत येतच नाही। दुसरा पार्ट्रीज त्याची वाट बघतो। खूप दिवस झाले तरी तो आला नाही आणि म्हणून तो विचार करतो की त्याच्या बरोबर काहीतरी वाईट झाले असावे। काही दिवसांनी त्या ठिकाणी एक ससा येतो आणि त्या पार्ट्रीजच्या घरामध्ये राहू लागतो। ते घर रिकामे होते म्हणून तो तिथेच राहायला लागतो। थोड्या दिवसांनी तो पार्ट्रीज पक्षी मस्त धष्टपुष्ट होऊन तिथे परत येतो। बघतो तर काय, तिथे सस्याने राहायला सुरुवात केलेली असते। तो त्याला सशाला म्हणतो, हे माझे घर आहे, तू इथे राहू शकत नाही। ससा म्हणतो, मी तर इथे आलो तेव्हा कोणी तिथे राहत नव्हतं, त्यामुळे आता हे माझेच घर आहे। थोड्या अंतरावर एक बोक्या असतो। तो त्या दोघांचे भांडण बघतो आणि एक युक्ती सुचते त्याला। तो त्यांना म्हणतो, या इकडे या, मी कुणाला खाणार नाही। मी अतिशय संत साधू झालो आहे, मी तुम्हाला न्याय करून देईल। पण पार्ट्रीज म्हणतो, हा मांजर आहे, हा कधीही आपल्याला खाऊ शकतो। तरीही तो त्याच्यावर विश्वास ठेवण्यास तयार नसतो। पण तरी तो मांजर त्यांना समजावून सांगतो की या, खरंच या, मी नाही खाणार तुम्हाला। म्हणून ते दोघं त्या मांजराजवळ जातात। जसे ते मांजराजवळ जातात तसे मांजर त्या दोघांनाही पकडून खाऊन टाकतो। तर मुलांनो, कशी वाटली ही गोष्ट? या गोष्टीची शिकवण आहे, साधू संतांसारख्या दिसणाऱ्या व्यक्तीवर अंधविश्वास ठेवू नका। तर मुलांनो, छान होती ना गोष्ट? तर लगेच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करून टाका। धन्यवाद।